पीडब्ल्यूडी मधील भ्रष्टाचार जर कायमस्वरूपी संपवायचा असेल तर जी खोटी बिलं काढली जातात त्याच्यावर अधिकाऱ्यांच्या ज्या खोट्या सह्या असतात त्या सह्यांची प्रथम पडताळणी केली पाहिजे. काय होतंय, ठेकेदार एकामागून एक अशी अनेक कामं घेऊन ठेवतात. 3 वर्ष त्या कामांना हात लावत नाहीत, कामच करत नाहीत. अधिकारी बदलला म्हणजे कार्यकारी अभियंता बदलला की आधीच्या कार्यकारी अभियंत्याच्या खोट्या सह्या मारून बोगस कागद तयार करून नवीन जो कार्यकारी अभियंता येतो त्याच्याकडे ती बिलं सादर केली जातात. खरं तर त्या कार्यकारी अभियंत्याचा काही रोल नसतो, कुठल्याही प्रकारे त्याची सही नसते. फक्त चेक काढताना म्हणजे त्याला ठेकेदाराला बिल देताना त्याचा सहभाग येतो. प्रत्यक्षात आधी जी बनवलेली जी कागदपत्र असतात ती आधीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सह्या केलेल्या असतात, त्यामुळे ते जबाबदार धरले जातात. म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम न करता अधिकारी बदलला तर ती बिलं हे ठेकेदार काढून घेतात. आता शासनाने नवीन GR काढलेला आहे, नवीन नियम बदललेला आहे. आता त्यामध्ये जर आधीचा कार्यकारी अभियंता किंवा आधीचे जे अधिकारी असतील त्यांच्या कार्यकाळात जर कामं झालेली असतील तर त्या कामांची बिलं देताना आत्ताच्या कार्यकारी अभियंत्याला किंवा आत्ता ज्याच्याकडे पदभार आहे त्याला जबाबदार धरलं पाहिजे. कारण ते बिल देताना त्यांनी तो रस्ता बघितलाय का, काम झालंय का, किंवा आधीच्या अधिकाऱ्याने सह्या केलेल्या त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत याची पडताळणी करून ती बिलं दिली पाहिजे. आमची शासनाकडे जी मागणी होती की एका ठेकेदाराकडे फक्त 3 कामं द्यावीत वर्षभरामध्ये आणि ती 3 कामं पूर्ण झाल्याशिवाय त्याला 4थं काम देऊ नये. शासनाने ही मागणी आता मान्य केलेली आहे. त्या संदर्भातला GR 7 डिसेंबरला निघालेला आहे. मात्र ही जी पेंडिंग बिलं आहेत त्या बाबतीमध्ये ही शासनाने निर्णय घ्यायला हवा आणि ज्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यकाळामध्ये बिलं निघतायत जर ते काम चुकीचं असेल तर त्या कार्यकारी अभियंत्यालाही जबाबदार धरलं पाहिजे. तर होतंय काय, हे जे खोट्या सह्या ज्या मारलेल्या असतात ना त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जातं. म्हणजे आधीचे जे अधिकारी होते ते गोत्यात येतात आणि जो नव्याने अधिकारी आलेला असतो तो मात्र सही सलामत सुटतो. तो फक्त टक्केवारी घ्यायचं काम करतो. म्हणजे जो बदलून आलेला अधिकारी असतो तो पैसे देऊनच आलेला असतो, त्याला पैसे वसूल करायचे असतात. इतर ठिकाणी 2%, 3% रेट असेल, मात्र ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये तोच रेट बोगस बिलांचा 15% पासून 30% आहे. जर 1 कोटीच्या बिलाला 30 लाख रुपये मिळत असतील तर कुठलाही कार्यकारी अभियंता ते सहज बिल काढायला सांगतो आणि ठेकेदार काम न करताच अगदी 70% पैसे हा स्वतःच्या खिशात घालून मोकळा होतो. आणि म्हणून शासनाने ही पेंडिंग जी बिलं आहेत त्या पेंडिंग बिलांच्या बाबतीमध्ये विशेष निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे खरं तर कामाचा जो कालावधी असतो त्या कालावधीवर ते काम पूर्ण झालं पाहिजे आणि त्याच कालावधीमध्ये त्याचं बिल निघालं पाहिजे. ही जर सिस्टीम जर लावली तर बहुतांशी भ्रष्टाचार जो आहे त्याला पायबंद बसेल आणि शासनाच्या योजना, शासनाचे रस्ते हे चांगल्या प्रकारे तयार होतील, विकास दिसेल आणि जो काही खर्च होणारा जो निधी आहे तो प्रत्यक्षात कुठे खर्च झाला हेही आपल्याला लक्षात येईल.